नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 2025-26 मध्ये 11वी ची ऍडमिशन प्रक्रिया आता पूर्णतः चेंज झालेली आहे। या सत्रामध्ये आपल्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे। एकच प्रवेश अर्ज करायचा आहे आणि त्या एका अर्जाच्या माध्यमातून आपल्याला राज्यातील कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही मेरिटवर आधारित आहे आणि त्यामुळे एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी आपणास मदत करायला तयार आहे। यापूर्वी मी एक व्हिडिओ आपणास शेअर केलेला होता आणि ज्यामध्ये आपल्याला कंप्लीट टाइम टेबल दिलेला आहे, वेळापत्रक त्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितलेला आहे। तो व्हिडिओ आपण अवश्य बघून घ्यावा आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जो वेळापत्रक दिलेला आहे तो वेळापत्रक आपण डाउनलोड करावा आणि त्याचबरोबर एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राइब करावं। 19 मे आणि 20 मे या दोन दिवशी आपण सराव अर्ज करणार आहोत आणि हे सराव अर्ज 20 मेच्या मध्यरात्री डिलीट होणार आहेत आणि त्यानंतर ऍक्च्युअल प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। तर मित्रांनो, आपण तात्काळ या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओला लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, जेणेकरून यापुढे तयार करण्यात आलेले सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। तर चला मग आपण कम्प्युटर स्क्रीनवर जाऊ आणि प्रवेश अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊ। लेट्स स्टार्ट। तर मित्रांनो, आता आपण कम्प्युटर स्क्रीनवर आलेलो आहोत आणि ही 11वीच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठीची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटचा URL आहे mahafygadmissions.in/landing। या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला एक उत्कृष्ट आणि सुंदर पेज आपल्याला पाहायला मिळेल आणि राईट साइडला स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन अशा दोन टॅब पाहायला मिळतील। सर्वात प्रथम आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। या पेजवर आल्यानंतर आपल्याला प्रत्येक पॉइंट अचूकपणे वाचून घ्यायचा आहे। 10वीची एक्झाम जर महाराष्ट्रामध्येच पास केली असेल तर हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि 10वीची एक्झाम आपण जर इतर राज्यामध्ये घेतली असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे। आपण पहिल्या पॉइंटवर क्लिक करू। त्यानंतर मित्रांनो, सेकंड टॅब आहे अप्लिकंट स्टेटस। यामध्ये आपल्याला फ्रेशर, रिपीटर आणि प्रिव्हियसली पास्ड अशा पद्धतीच्या 3 टॅब आहेत। फ्रेशर म्हणजे ज्याने आता मार्च 2025 ची एक्झाम पास केलेली असेल ते विद्यार्थी फ्रेशर आहेत। रिपीटर म्हणजे ज्याने यापूर्वीची एक्झाम दिली असेल आणि त्यापूर्वी तो नापास झाला असेल किंवा इतर काही कारणाने त्यांनी एक्झाम दिली नसेल आणि परत त्यांनी 10वीची एक्झाम दिली असेल तर तो रिपीटर आहे। आणि प्रिव्हियसली पास म्हणजे 2025 पूर्वीची एक्झाम त्याने पास केलेली आहे परंतु त्याने 11वीला प्रवेश घेतला नसेल तर आपल्याला प्रिव्हियसली पास वर क्लिक करायचं आहे। आपला कॅन्डिडेट फ्रेशर आहे म्हणून मी फ्रेशर वर क्लिक करतो आहे। त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड आर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड म्हणजेच आपण SSC बोर्डाअंतर्गत एक्झाम पास झाला की आपण CBSE बोर्डाचे स्टुडंट होते की आपण CISE किंवा IB बोर्डाचे स्टुडंट होते किंवा आपण इतर जे वेगवेगळे बोर्ड्स आहेत त्यांचे विद्यार्थी होता, हे आपल्याला डिसाइड करायचं आहे। ज्या बोर्डातून आपण 10वीची एक्झाम पास केलेली असेल तो बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। इथे मी SSC बोर्ड सिलेक्ट करतो आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला 10वीची जी एक्झाम आपण दिलेली होती त्याबद्दलची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे। सर्वात प्रथम आपल्याला सीट नंबर एंटर करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला सीट नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर आपल्या आईचं नाव या ठिकाणी नमूद करायचं आहे। पुढे व्हेरीफाय नंबर यावर क्लिक करायचा आहे आणि आपण जो 10वीचा सीट नंबर एंटर केलेला आहे त्या सीट नंबर प्रमाणे त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आईचं नाव पाहायला मिळेल आणि ही जी माहिती आपण भरलेली आहे ही माहिती करेक्ट आहे का की अचूक नाही आहे हे आपल्याला डिसाइड करायचं आहे। आणि जर ती अचूक असेल तर यस करेक्ट वर क्लिक करायचं आहे, नसेल तर कॅन्सल वर क्लिक करून परत एकदा इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे। यस करेक्ट वर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला मंथ ऑफ एक्झामिनेशन डिसाइड करायचं आहे। आपण मार्चची एक्झाम पास झालात की जुलै ऑक्टोबरची पास झालात तो मंथ या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे। इथे ऑटोमॅटिक इयर ऑफ एक्झामिनेशन पाहायला मिळेल कारण आपण फ्रेशर आहात। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचं नाव पाहायला मिळेल। हा जो अर्ज आहे हा सराव अर्ज आहे आणि त्यामुळे जर यामध्ये काही चूक झाली तर घाबरून जाण्याची गरज नाही कारण हे सर्व अर्ज आणि ही माहिती डिलीट होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला
जो ईमेल आयडी असेल तो ईमेल आयडी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो कोणता सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी एंटर करावा। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्युरिटी क्वेश्चन्स आणि हे प्रश्न आपल्याला अचूक सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याचं आन्सर ते सुद्धा अचूक निवडायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे किंवा आपल्याला लिहून ठेवायचं आहे। आपल्याकडे 5 प्रश्न विचारले जातील तर मला वाटतं की आपल्या ग्रँडफादरचं नाव आपण या ठिकाणी लिहूया आणि त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड व्यवस्थित लिहा आणि तो लिहून ठेवा जेणेकरून तो आपल्याला लक्षात येईल। पासवर्ड लिहिल्यानंतर परत एकदा सेम पासवर्ड आपल्याला रिपीट करायचा आहे आणि मग आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे आणि हे सर्व भरून झाल्यानंतर एकदा आपल्याला आपण जी माहिती यापूर्वी भरलेली आहे ती सर्व माहिती आपल्याला एकदा तपासून घ्यायची आहे आणि जर ती अचूक असेल तर मग रजिस्टर वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर जर यापूर्वी आपण जर तो मोबाईल नंबर वापरला असाल तर तो मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट आहे अशा पद्धतीचा मेसेज येईल आणि त्यामुळे आपल्याला एका मोबाईलवर एकच ऍप्लिकेशन करता येणार आहे आणि म्हणून आपण मोबाईल नंबर चेंज केलेला आहे। परत एकदा आपल्याला रजिस्टर वर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टर वर क्लिक केल्यानंतर परत एकदा ईमेल आयडी ऑलरेडी रजिस्टर्ड अशा पद्धतीचा मेसेज आला आहे। याचा अर्थ असा आहे की आपण ऑलरेडी या ईमेल आयडीचा वापर केलेला आहे। एका ईमेल आयडी वर आपल्याला एकच प्रवेश अर्ज करता येईल। मित्रांनो या सर्व बाबी आपल्याला माहित व्हाव्यात म्हणून मी हे सर्व आपणास करून दाखवतो आहे। मग आपल्याला ईमेल आयडी चेंज करावा लागेल आणि त्यानंतर परत एकदा खाली यावं लागेल। रजिस्टर वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं अशा पद्धतीचा मेसेज स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल आणि या स्क्रीनवर आपलं नाव पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपला लॉग इन आयडी पाहायला मिळेल आणि हा लॉग इन आयडी तो आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचा आहे कारण या लॉग इन आयडीचाच उपयोग करून आपल्याला लॉग इन करायचा आहे आणि भविष्यामध्ये हा जो आयडी असेल याच लॉग इन आयडीच्या माध्यमातून आपल्याला लॉग इन करायचा आहे। ते खाली काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत। आपल्या मोबाईल नंबरवर हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड सेंड करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये याच लॉग इन आयडीचा आणि पासवर्डचा आपल्याला उपयोग करायचा आहे। त्याचबरोबर हा पासवर्ड आपण कोणालाही देऊ नये, कोणालाही शेअर करू नये कारण त्या पासवर्डचा मिसयूज होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण गरज पडेल त्यावेळेस पासवर्ड चेंज करू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आपण हे प्रिंट पण करू शकता। त्यानंतर प्रोसीड टू लॉग इन वर क्लिक करावं आणि इथे क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्या समोर लॉग इन पेज येईल। या ठिकाणी तो लॉग इन आयडी या ठिकाणी एंटर करायचा आहे। जो पासवर्ड आपण डिसाइड केलेला आहे तो पासवर्ड एंटर करायचा आहे आणि मग कॅप्चा एंटर करायचा आहे। आपण स्वतःच्या लॅपटॉपवर ही सर्व प्रोसेस करत असाल तर हे करावं, अदरवाईज जर आपण नेट कॅफे मध्ये हे करत असाल तर आपण कीप मी साइन इन करू नये। लॉग इन वर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो इथे बघा आता जर आपण बघितलं तर इथे पेमेंट हिस्ट्री आलेली आहे। या ठिकाणी जर आपण क्लिक कराल तर इथे 2 टॅब पाहायला मिळतील, ऍप्लिकेशन फॉर्म 1 आणि त्याचबरोबर मिसलेनियस पार्ट 2। तर ऍप्लिकेशन फॉर्म 1 वर जेव्हा आपण क्लिक कराल त्यामध्ये पहिला टॅब जो असेल तो पर्सनल डिटेल्सचा असेल। यामध्ये ज्या शाळेमधून आपण 10वीची एक्झाम पास केला त्या शाळेची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर आपलं जेंडर पाहायला मिळेल, इंडेक्स नंबर पाहायला मिळेल, युडास कोड पाहायला मिळेल। या ठिकाणी आपल्याला एकदा डेट ऑफ बर्थ कन्फर्म करून घ्यायचा आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर आपण क्लिक करू शकता। त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट आला आहे तो आहे ऍड्रेस डिटेल। या ठिकाणी आपल्याला अप्लिकंट यांचा ऍड्रेस द्यायचा आहे, पिन कोड एंटर करायचा आहे, स्टेट सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या गावचे आपण रहिवासी आहात तो गाव सिलेक्ट करायचा आहे। एक मोबाईल नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि जर आपल्याला अल्टरनेट मोबाईल नंबर द्यायचा असेल तर आपण मोबाईल नंबर या ठिकाणी देऊ शकतो। तर इथे ईमेल आयडी पण दिलेला आहे। सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथे ऑटोमॅटिक आपली कास्ट कॅटेगरी आलेली आहे कारण 10वीचा फॉर्म भरत असताना आपण कास्ट कॅटेगरी दाखवलेली होती तर ती कास्ट कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपण एरोवर क्लिक करून तो बदल करू शकता आणि एकदा कास्ट कॅटेगरी निश्चित झाली की मग आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे काय हे नमूद करायचं आहे। यामध्ये 2 ऑप्शन आहेत, यस किंवा नो। जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर यस वर क्लिक करायचं आहे आणि नसेल वर तर नो वर क्लिक करायचं आहे आणि मग जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ती कोणत्या राज्याची आहे हे आपल्याला या ठिकाणी डिसाइड करायचं आहे आणि जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आपण कोणत्याही कॅटेगरी मध्ये असाल तरी आपल्याला ऍडमिशन प्रवेश
प्रवेश प्रक्रियेमध्ये जनरल कॅटेगरी म्हणून संबोधल्या जाईल. आपली गणना जनरल कॅटेगरी म्हणून करण्यात येईल आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर आपण तात्काळ कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रयत्न करावा, अदरवाईज आपलं नुकसान होऊ शकतं. तर बघा इथे नो केल्याबरोबर आपल्याला जनरल आणि ओपन दाखवलेला आहे आणि जर मी यस केलं तर आपल्याला एक स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि स्टेट सिलेक्ट करून आपला जो डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी फॉर ऍडमिशन आपल्याला कशामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ओपन मध्ये घ्यायचा आहे की एसटी मध्ये घ्यायचा आहे ते आपल्याला डिसाईड करायचं आहे आणि त्याचबरोबर अदर रिझर्वेशनचं डिटेल या ठिकाणी नमूद करायचं आहे. आपण दिव्यांग असाल तर यस करायचा आहे, नसेल तर नो करा. आपण प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर यस करा, अदरवाइज नो करा. जर हॅज अप्लिकंट्स पॅरेंट हॅज बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस एरिया त्यामध्ये कन्फ्युजन आहे त्यामुळे इथे मी नो करतो आहे. त्याच्यानंतर आपले आजोबा हे फ्रीडम फायटर होते काय, असतील तर यस करा, नसतील तर नो करा. त्याच्यानंतर आपले वडील किंवा आपले पालक एक्स सर्व्हिसमॅन आहेत का, असतील तर यस करा, नसतील तर नो करा. जर आपण स्पोर्ट कॅटेगरीमध्ये असाल तर यस करा, अदरवाइज नो करा. आणि त्याच्यानंतर अनाथ या कॅटेगरीमध्ये, ऑर्फन या कॅटेगरीमध्ये आपल्याला जो 1% कोटा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रवेश हवा असेल यस करायचा आहे आणि आपण अनाथ असाल तर नो करायचा आहे. जर आपण अल्पसंख्याक असाल तर यस दाखवायचा आहे, नसेल तर नो दाखवायचा आहे. आणि जर असाल तर मग आपण भाषिक अल्पसंख्याक आहात की धार्मिक अल्पसंख्याक आहात हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. जर आपण भाषिक अल्पसंख्याक दाखवलं तर मग आपल्याला कोणत्या रिलीजन मध्ये आपण इथं ते दाखवायचं आहे आणि जर आपण भाषिक अल्पसंख्याक नसाल तर आपण डायरेक्ट रिलीजियस मायनॉरिटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण अल्पसंख्याक नसाल तर आपण नो करायचं आहे, ऑटोमॅटिक ते टॅब निघून जाईल. इन हाऊस कोटा याबाबत आपल्याला समजलं पाहिजे. समजा एखादी शाळा 5 ते 12 आहे, आपण 10वी मध्ये ज्या शाळेमध्ये आपण शिकला त्या शाळेमध्ये 11वी आणि 12वी वर्ग पण आहेत, तर अशा ठिकाणी आपण इन हाऊस कोटाचा लाभ घेऊ शकतो. आणि जर आपण 10वीतून वेगळ्या कॉलेजमध्ये किंवा वेगळ्या प्रिमाइसच्या बाहेरच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेत असाल तर आपण इथे नो दाखवायचा आहे आणि यस दाखवून सुद्धा आपण पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला 10वीच्या परीक्षेमध्ये जे गुण प्राप्त झालेले आहेत ते सर्व गुण आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर यामध्ये काही बदल करता येणार नाही. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट गायडन्स सेंटर फॉर युअर फॉर्म. जर फॉर्म भरत असताना काही तांत्रिक मदत हवी असेल, काही हेल्प हवी असेल तर आपण या ठिकाणी एखादं सेंटर सिलेक्ट करू शकतो आणि त्या सेंटरवर जाऊन आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट आपण व्हेरीफाय करू शकतो. तर इथे आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथे आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि ही मार्कशीट जेपीजी, पीडीएफ किंवा जेपीईजी किंवा पीएनजी मध्ये हवी आहे. अपलोड वर आपल्याला क्लिक करून ती अपलोड करता येते. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे टीसी आपल्याला अपलोड करायची आहे. इतर मागास प्रवर्गामध्ये असाल तर आपल्याला नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट अपलोड करावी लागेल आणि ही सुद्धा महत्वाचं डॉक्युमेंट आहे. आणि त्याचबरोबर जर आपण कास्ट कॅटेगरीचा लाभ घेणार असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल. हे 4 महत्वाचे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आणि जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. हे सर्व डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत. जोपर्यंत आपण हे डॉक्युमेंट अपलोड करणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे आपण आता इथे एक एक फाईल अपलोड करून बघू. तर इथे बघा मित्रांनो आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. चूज फाईल वर क्लिक करायचं आहे. एक 10वीची मार्कशीटचा जे पीडीएफ असेल ते पीडीएफ सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर अपलोड वर आपल्याला क्लिक करायचं आहे. ते पीडीएफ अपलोड होईल. इथे जे आय बटन आहे या बटनवर क्लिक करून आपण ते पीडीएफ चेक करू शकता. त्याच्यानंतर जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपल्याला अपलोड करायचं आहे. त्याचा पण पीडीएफ आपल्याला तयार करायचा आहे. 1 MB पर्यंतचा साईज आपल्याला अपलोड करता येतो. मी पीडीएफ अपलोड केलेली आहे, ती अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर क्रीमी लेयर सर्टिफिकेट आणि आपण ओबीसी किंवा आपण इतर मागास प्रवर्गामधील असाल तर आपल्याला ते नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक आहे. ते सुद्धा मी अपलोड केलेलं आहे आणि बघा ते अपलोड झालेलं आहे. आय बटन आलेलं आहे आणि जर आपल्याला डिलीट करायचं असेल तर ते आपण डिलीट पण करू शकतो. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला अपलोड करायची आहे. हे 4ही जे डॉक्युमेंट्स आहेत या 4ही डॉक्युमेंटची आपल्याला पीडीएफ तयार करायचे आहेत आणि हे पीडीएफ 1 MB पेक्षा जास्त नसावेत. याला पण आपण अपलोड करून घेऊया आणि
ते सुद्धा अपलोड झालेले आहेत. तर सर्व पीडीएफ अपलोड झाल्यानंतर आपण आय बटन वर जाऊन सर्व पीडीएफ एकदा चेक करून घ्यावेत आणि ते बरोबर आहे त्याची खात्री करावी. त्याच्यानंतर मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. आता आपल्याला रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. रजिस्ट्रेशन फी 100 रुपये आहे आणि ही आपण ऑनलाईन क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआयच्या माध्यमातून भरू शकतो. आपल्याकडे जी सुविधा उपलब्ध असेल त्या सुविधेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. प्रोसीड टू पे ऍडमिशन प्रोसेसिंग फी वर क्लिक करायचं आहे. आपल्याला ट्रान्झॅक्शन डिटेल्स पाहायला मिळेल. या ठिकाणी पे वर क्लिक करायचं आहे आणि सर्व प्रोसेस झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल अशा पद्धतीचा मेसेज येईल. एक ट्रान्झॅक्शन आयडी येईल आणि तिथे डाउनलोड रिसिप्ट आहे. यावर आपण क्लिक करू शकता आणि ती रिसिप्ट आपण प्रिंट काढून ठेवू शकता आणि ही अत्यंत महत्वाची आहे. ऍडमिशनच्या वेळेस ही रिसिप्ट आपल्याला जोडावी लागणार आहे. आपण प्रिंट करू शकता. मी आता इथे कॅन्सल वर क्लिक करतो आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपण जेवढी काही माहिती आतापर्यंत भरलेली होती ती संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. याला स्क्रॉल करायचं आहे. एक एक माहिती आपल्याला तपासून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर आपल्याला इथे चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि मग लॉग ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होईल. त्याचबरोबर मित्रांनो इथे जर आपण क्लिक केला तर इथे काही मिसलेनियस पार्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याला ग्रीव्हियन्स दिलेला आहे. या ग्रीव्हियन्सचा उपयोग करून आपल्याला ज्या काही तांत्रिक अडचणी असतील किंवा एखादी समस्या असेल ती समस्या टायटल मध्ये लिहायची आहे. त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी लिहायचं आहे आणि एखाद्या फाईल मध्ये आपण ती संपूर्ण माहिती लिहून चूज फाईलचा उपयोग करून तिला अपलोड करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे. एज्युकेट भारतच्या माध्यमातून फॉर्म कसा भरायचा आणि कुठे काय भरायचं हे सर्व मी स्पष्टपणे आणि क्लिअरली सांगितलेलं आहे. निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा. यापुढेही जे काही नवीन अपडेट्स असतील ते सर्व अपडेट्स मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करेन आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.